विविध भारती पुणे ठळक बातम्या. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून ध्येयाप्रती वचनबद्ध राहावं असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. दिल्लीतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन्स म्हणजेच IIMC पत्रकारिता संस्थेच्या 56व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते. IICM ला अत्याधुनिक सुविधा प्रदान करून ती जागतिक दर्जाची माध्यम संस्था बनवणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. माध्यमांचं जग बदलत असून ते आत्मसात करून त्यांच्याशी जुळवून घेण्याच्या गरजेवर वैष्णव यांनी यावेळी भर दिला. यावेळी संस्थेच्या 458 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. त्यातील 36 विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टतेबद्दल विशेष पारितोषिकं देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन आणि माहिती प्रणाली अहवालानुसार राज्यातील महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्य कुटुंब कल्याण कार्यालयानं हा अहवाल प्रसिद्ध केला असून या अहवालात 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 पर्यंतच्या आकडेवारीचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याच्या विविध निकषांवर विशेषतः कुटुंब कल्याण, मातृ आणि बाल संगोपन तसंच नियमित लसीकरण कार्यक्रम यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं 92 गुण मिळवत अव्वल स्थान मिळवलं आहे. त्याखालोखाल कोल्हापूर, सोलापूर यांनी अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान मिळवलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात पाणी टंचाई जाणवू लागल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पूर्णा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा शहरालगतचा कोल्हापूर बंधारा भरेपर्यंत पुढील 3 ते 4 दिवस पाणी सोडलं जाणार आहे. यामुळे पूरप्रवण क्षेत्र तसंच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी पुणे मेट्रो रिक्षा चालकांच्या मदतीनं संयुक्त कृती आराखडा तयार करणार आहे. अनेक मेट्रो स्थानकात वाहन तळाची सुविधा नाही, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. प्रवाशांना रिक्षा सेवा उपलब्ध व्हावी यासाठी पुणे मेट्रो रिक्षा संघटनांशी चर्चा करत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून